छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या या संघटनेला येत्या 15 तारखेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षपूर्ती निमित्त वर्धापन दिनाचा सोहळा सोलापूरमध्ये साजरा करण्यात येतोय। राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून स्वराज्य संग्रामचे पदाधिकारी त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवरायांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये झालं पाहिजे। मराठा आरक्षणाचा विषय आहे, त्याचबरोबर समान नागरी कायदा या देशामध्ये लागू झाला पाहिजे अशा प्रकारची ही स्वराज्य संग्रामची भूमिका आहे। 65 वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली पाहिजे, किमान 5,000 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे। रायगडावरचं जे जगदीश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार सरकारने केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून सरकार गेलं वर्षभर काही करत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा प्रकारची देखील भूमिका आहे। अशा प्रकारचे काही प्रश्न हातात घेऊन स्वराज्य संग्रामने गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या जवळपास 20-22 जिल्ह्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। पुढच्या काळामध्ये आम्ही संपूर्ण राज्यामध्ये स्वराज्य संग्रामचं काम उभं करू आणि समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन स्वराज्य संग्राम महाराष्ट्रामध्ये काम करेल। त्या संदर्भातली अधिकची भूमिका आम्ही येत्या 14 तारखेला सोलापूरमध्ये जो मेळावा होतोय त्याच्यामध्ये स्पष्ट करू। त्यानंतर ते काम थांबलं, याचा अर्थ काय समजायचं, यासाठी कसा लढा नाही, त्याच्या बाबतीमध्ये मी 14 तारखेच्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे वाच्यता करेनच, परंतु एवढंच आमचं म्हणणं आहे की अरबी समुद्रामध्ये जो स्मारक उभं करण्याचं जे चाललेलं होतं त्याच्यासाठी लागणारं बजेट असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून अनेक प्रकारच्या परवानग्या लागणार होत्या, त्याही सगळ्या परवानग्या मिळवून तिथे भूमिपूजन झालेलं आहे। मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन होऊन आज जवळपास 9 वर्ष उलटत आहेत, त्या ठिकाणी एकही दगड पडत नाही, म्हणजे एकही वीट त्या ठिकाणी रचली जात नाही। सरकारची इच्छाशक्ती या बाबतीमध्ये नेमकी काय आहे हे समजत नाही। छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तर या सगळ्या सरकारमधल्या बसलेल्या लोकांना आणि विरोधकांनाही हवा आहे, परंतु विरोधकही याच्यावरती काही बोलत नाहीत आणि सरकारही हा प्रश्न पुढे का नेत नाही। तर सरकारला हा विषय सोडवायला भाग पाडू आणि महाराष्ट्रामध्ये हे जे छत्रपती शिवराय हे या देशाचं भूषण आहे, छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। छत्रपती शिवरायांचं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये झालंच पाहिजे, याच्यासाठी हा लढा आम्ही राज्यामध्ये उभा करू। फोनवाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर। मोबाईल घ्या, सायकल फ्री। कुठलाही 30,000चा स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल। टीव्ही घ्या, सायकल फ्री। फक्त 12,000 मध्ये 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री। सर्व ब्रँड्स उपलब्ध, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, आयफोन आणि बरंच काही। सोयीस्कर फायनान्स सुविधा। मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज EMI वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्री मध्ये। भन्नाट एवढी स्कीम कुठं मिळणार? फक्त आणि फक्त फोनवाले पंढरपूर। नियम व अटी लागू। पत्ता सुरावसे कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पंढरपूर। शाखा क्रमांक 2, नगरपालिका पंढरपूर। संपर्क 72 1850 52 27 आणि 96 65 65 65 21।